स्वागत करते। माझी शाळा सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा पांगिरेती, तालुका रेंज चिक्कोडी, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी। इयत्ता चौथी परिसर अध्ययन या विषयामध्ये आहार आरोग्य या पाठामध्ये तुम्ही गाजर आणि दीपा यांची चर्चा समजून घेतला असेलच। गाजराने दीपाच्या स्वप्नात येऊन आहारातील पोषक घटक कोणते आणि हे पोषक घटक कोणकोणत्या आहार पदार्थातून मिळतात हे सर्व दीपाला समजावून सांगितले। हे तुम्हाला सुद्धा समजलेच आहे। आज आपण आहाराच्या सवयी हा पाठ अभ्यासणार आहोत। आहाराच्या सवयी म्हणजे काय, आहाराच्या सवयी कोणकोणत्या हे सर्व तुम्ही या पाठामध्ये जाणून घ्याल। आपण जो आहार घेतो, तुम्ही जेव्हा जेवायला बसता तुमच्या समोर जो आहार आहे त्या आहारातील प्रत्येक पदार्थ कसा तयार झाला, या आहार निर्मितीच्या पायऱ्या कोणत्या हे आपण सुरुवातीला समजून घेऊया। पुढे मी काही तुम्हाला चित्र दाखवणार आहे आणि या चित्रावर आधारित तुम्ही त्या चित्राशी संबंधित एक वाक्य तयार करायचं आहे। म्हणजेच त्या चित्रामध्ये कोणती कृती दाखवली आहे त्याशी संबंधित। पुढील चित्रे पहा। पहा ही चित्रे तुमच्या समोर 4 1 2 3 चित्रे दिसत आहेत। या 3 चित्राच्या समोर तुम्ही 3 वाक्य तयार करायचे आहेत। पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? धान्याची पोती दिसत आहे। दुसऱ्या चित्रामध्ये धान्य वारा देण्याचे कार्य सुरू आहे। तिसऱ्या चित्रामध्ये स्वयंपाक बनवण्याचे कार्य सुरू आहे। मग याच्याशी संबंधित कसं वाक्य तयार होईल? पहिल्या चित्राशी संबंधित धान्य पोत्यात भरणे ही क्रिया इथं सुरू आहे। दुसऱ्या चित्रामध्ये पहा, धान्य वारा देणे ही क्रिया इथं चालू आहे। तिसरी कृती पहा, स्वयंपाक करणे। ह्या 3 कृती इथं दिलेल्या आहेत। याच्या पुढील चित्रे पहा। पहा इथं दुकानातून बाजार नेणे ही क्रिया सुरू आहे। दुसऱ्या चित्रामध्ये पिकामध्ये शेतकरी तिथं काम करत आहेत शेतामध्ये। त्यानंतर इथं आहार बनवण्याची क्रिया सुरू आहे। आहार बनवण्यासाठी अगोदर जी पूर्वतयारी करावी लागते ती क्रिया करण्याचं कार्य सुरू आहे। मग याच्याशी संबंधित कसं वाक्य तयार होईल? पहिल्या चित्राच्या समोर वाक्य कसं तयार होईल बरं? दुकानातून धान्य विकत घेणे। दुसरं चित्र, आहार धान्याचे पीक घेणे। तिसऱ्या चित्राच्या समोर कसं वाक्य तयार होईल? स्वयंपाकाची तयारी करणे। ही 3 चित्राशी संबंधित आपण 3 वाक्य बनवली आहेत। त्या पुढील चित्रे पहा। त्यापुढे आपल्याला 4 चित्रे दिलेली आहेत। पहिलं चित्र, माल किंवा आहार धान्य वाहतूक सुरू आहे। दुसऱ्या चित्रामध्ये जेवण। तिसऱ्या चित्रामध्ये पण मालाची वाहतूकच दिसत आहे। चौथ्या चित्रामध्ये दुकानात माल विक्रीसाठी ठेवलेला आहे। पाहूया आता याबद्दल कशी वाक्य तयार होतील। पहिलं वाक्य, धान्य पुरवठा करणे। दुसऱ्या चित्राशी संबंधित जेवणे ही क्रिया इथं सुरू आहे। तिसऱ्या चित्राशी संबंधित एक वाक्य आपण बनवूया, धान्य बाजारात नेणे। आणि चौथ्या चित्रामध्ये धान्य विक्रीसाठी दुकानात ठेवणे, म्हणजे दुकानात इथं सर्व वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत हे आपल्याला इथं दिसत आहे। हे आपण सर्व या चित्रामधून एक वाक्य बनवलं, पण हे क्रमवार आहे का? ह्या आहार निर्मितीच्या पायऱ्या क्रमवार नाहीत, त्या तुम्हाला क्रमानं लावायच्या आहेत। आता सुरुवातीलाच या क्रिया येतील काय, जेवणे वगैरे? तर सुरुवातीला आपल्याला कोणती क्रिया येईल की पीक घेतलं पाहिजे अगोदर शेतामध्ये, मग त्या पिकाची मळणी कापणी करून मग ते बाजारात ठेवणे। मग तुम्ही ह्या सर्व ज्या क्रिया आहेत, ही जी वाक्य आहेत ती क्रमानं लावा। ही क्रमानं लावल्यानंतर तुम्हाला कसं आढळेल? पहा पाहू, तुम्ही जो क्रम लावलाय तो क्रम आणि मी इथं दाखवते तो क्रम बरोबर आहे काय ते तुम्ही तपासून पहा। पहिलं, आहार धान्याचे पीक घेणे ही कृती आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल। आपल्याला आहार मिळवायचा असेल तर सुरुवातीला आहार धान्य पिकवलं पाहिजे शेतात।
मगच ते आपल्याला मिळणार, म्हणून ही पहिली कृती. दुसरी कृती, शेतामध्ये जे पीक घेतलेलं आहे ते कापणी मळणी करून ते धान्य आपण वारा देऊन स्वच्छ केलं पाहिजे. तिसरी कृती, हे स्वच्छ केलेले धान्य पोत्यामध्ये भरणे, ही आहे तिसरी कृती. त्यानंतर चौथी कृती, हे पोत्यामध्ये भरलेले धान्य बाजारात न्यायला हवं विक्रीसाठी, ही चौथी कृती. पाचवी कृती आहे, जे धान्य बाजारामध्ये आणलेले आहे ते सगळीकडे त्याचा पुरवठा करण्यासाठी ते आणि पुन्हा बाजारपेठेमध्ये त्याचा पुरवठा केला जातो, म्हणजे धान्य पुरवठा करणे, ही त्यानंतरची कृती आहे. त्यानंतरची कृती पहा, धान्य विक्रीसाठी दुकानात ठेवणे, म्हणजे ज्यांना आवश्यकता असेल त्या व्यक्ती त्या दुकानात येऊन ते धान्य घेऊन जातील. त्यानंतरची कृती पहा, धान्य किंवा दुकानातून धान्य विकत घेणे, ही त्यानंतरची कृती आहे. त्यानंतर आपण जेव्हा धान्य किंवा काही वस्तू दुकानातून आणतो तेव्हा मग स्वयंपाकाची तयारी करणे, त्या वस्तू निवडणे किंवा आपल्याला ज्या ज्या आवश्यक आहेत त्या स्वयंपाकाची तयारी करणे त्या वस्तूंची. त्यानंतर स्वयंपाक करणे आणि मग जेवणे, ही आहे शेवटची कृती. म्हणजे पहा, आहार जो आपल्या समोर आहे, आपण जो जेवताना समोर ताटामध्ये आहार घेतो, जेवायला बसतो तेव्हा हे आहार पदार्थ तयार होण्यासाठी त्या सर्व कृतीतून त्या आहार पदार्थांना जावं लागतं, तेव्हाच आपल्या समोर आपल्याला आहार उपलब्ध होतो. ह्या आहेत आहार निर्मितीच्या पायऱ्या. तुमच्या घरी दररोज स्वयंपाक बनवतातच आणि सणा दिवशी सुद्धा बनवतात. मग तुम्हाला असं लक्षात आलं आहे का की सणा दिवशी काहीतरी विशेष पदार्थ बनवतात, काहीतरी गोड पदार्थ बनवतात? काय काय बरं पदार्थ? दररोज बनवणारे पदार्थ आणि सणा दिवशी बनवणारे पदार्थ आपण ह्या तक्त्यामध्ये नोंद करायचे आहेत. पहा, दररोज केले जाणारे पदार्थ आपल्या घरी दररोज तर भाजी भाकरी चपाती किंवा आमटी भात यासारखे दररोज बनवले जाणारे हे पदार्थ आहेत. पण सणा दिवशी कोणकोणते पदार्थ बनवतात याची तुम्ही वेगळी यादी करा या तक्त्यामध्ये. मग तुम्हाला असं आढळेल की सणा दिवशी तुम्हाला पुरणपोळी खायला मिळते किंवा दिवाळीच्या वेळी फराळ लाडू करंज्या चकल्या हे बनवले जातात किंवा खीर बनवली जाते. कोणकोणते पदार्थ तुमच्या घरी बनवले जातात सणाच्या दिवशी ते तुम्ही या तक्त्यामध्ये या रकान्यामध्ये लिहा आणि दररोज बनवले जाणारे पदार्थ ह्या रकान्यामध्ये लिहा. हे लिहून झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पहा, प्रत्येक सणाला आपण हेच पदार्थ सर्व बनवतो का, की कोणताही सण आला की सगळे हेच पदार्थ किंवा एकसारखेच पदार्थ प्रत्येक सणाला बनवतात असं आहे का? नाही ना. मग तुम्ही असं करा, दुसरा एक तक्ता बनवा आणि त्या तक्त्यामध्ये तुम्ही सणाचं नाव लिहा आणि त्या सणामध्ये कोणते तयार केले जाणारे पदार्थ आहेत ते त्या सणाच्या नावाच्या समोर लिहा. उदाहरणार्थ संक्रांत असेल तर संक्रांतीच्या वेळी आपण तिळगुळ वाटतो, त्यावेळी थंडीचे दिवस असतात, तीळ आणि गुळ आपल्याला जास्त ऊर्जा देतात म्हणून आपण त्यापासून बनवलेले पदार्थ खातो. तसेच गणेश उत्सव असेल, गणेश उत्सवामध्ये आपण गणपतीला प्रिय मोदक बनवतो, त्याचबरोबर लाडू वगैरे पण बनवतो, पण लाडू सुद्धा अगदी मोदकाच्या आकाराचे बनवले जातात कारण गणेश उत्सवामध्ये गणपतीला ते प्रिय असतात म्हणून. त्याचबरोबर दिवाळीमध्ये सुद्धा थंडीला सुरुवात होते म्हणून जास्त ऊर्जा देणारे तेलकट तळलेले पदार्थ किंवा लाडू करंज्या यासारखे पदार्थ दिवाळीच्या वेळी बनवले जातात. असं प्रत्येक सणाचं नाव लिहा आणि त्या सणामध्ये तयार केले जाणारे पदार्थ पुढे ह्या रकान्यामध्ये लिहा. आणि ही जी यादी केलेली आहे किंवा हा जो तक्ता तुम्ही पूर्ण भरलेला आहे तो तक्ता तुम्ही बाजूला बसलेल्या मित्रमैत्रिणींच्या तक्त्याशी त्याची तुलना करा
की तुमच्या घरी कोणते पदार्थ बनवले जातात आणि तुमच्या मित्राच्या घरी किंवा मैत्रिणीच्या घरी कोणते पदार्थ बनवले जातात याची तुलना केल्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक सणाला प्रत्येकाच्या घरी कोणकोणते पदार्थ बनवले जातात, त्या पदार्थांची तुम्हाला नावं पण समजतील आणि त्या पदार्थांची विविधता समजेल आणि ते तुम्हाला जास्त त्यांची अधिक माहिती मिळेल. म्हणून तुम्ही या तक्त्याची तुलना करा. तुम्ही तुमच्या गावातील जत्रा किंवा उत्सव हे कार्यक्रम पाहिला आहात का? ते पहा, जत्रेमध्ये खूप लोक जमलेली असतात. यामध्ये देवाची किंवा देवीची मिरवणूक काढली जाते, पालखी सोहळा असतो, त्याचबरोबर ढोल नगारे वाजवले जातात. सर्व लोक छान तयार होऊन या जत्रेमध्ये किंवा उत्सवामध्ये सामील झालेले असतात. या जत्रेमध्ये आलेल्या लोकांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते आणि या भोजनासाठीच त्या गावातील लोकांनीच आपल्या घरी जे उपलब्ध आहे ते धान्य दिलेले असते किंवा काही लोक त्या जत्रेतील लोकांना जे भोजन बनवले जाते त्या भोजनासाठी उपयोगी होईल म्हणून काही आर्थिक स्वरूपात मदत करतात, काही पैशाच्या स्वरूपात देणगी देतात, काही लोक आपल्या शेतातील धनधान्य किंवा पालेभाज्या फळभाज्या देतात आणि अशा स्वरूपात सर्व लोकांच्या मदतीतून या जत्रेतील किंवा उत्सवातील ह्या लोकांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते. यामध्ये सर्वजण एकत्र येऊन काम करतात, जेवण बनवतात, सर्वांना जेवायला वाढतात. पाहू की पुढील चित्र, इथं सर्वजण पंक्तीनं जेवत आहेत. अशा सामूहिक भोजनामुळे सर्वांनाच खूप आनंद मिळतो, कारण आपण या जत्रेमध्ये किंवा या उत्सवामध्ये आपल्याला आपले पाहुणे भेटतात किंवा मित्रमैत्रिणी भेटतात, त्याशिवाय सर्वांची ओळख होते, सर्व लोकांशी बोलणे होते, एकमेकांची सुख दुःख आपण वाटून घेतो, चर्चा करतो, त्यामुळे आपले मन मोकळे होते, सर्वजण अगदी आनंदात असतात. अशा या पंक्ती जेवण झाल्यानंतर इथं सर्वजण काम करतात. पहा पुढील चित्रामध्ये, जेवून झाल्यानंतर सर्वांची पानं सुद्धा काढण्याचं काम सुरू आहे, म्हणजेच इथं श्रमदान केलं जातं. सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि हा उत्सव आनंदाने पार पाडतात. तुम्ही कधी अशा कार्यक्रमात भाग घेतला आहात का? आठवा पाहू. एखाद्या जत्रेमध्ये किंवा उत्सवामध्ये तुम्ही गेला आहात का? तिथं सामूहिक भोजनाचा आनंद घेतला आहे का? पहा पुढे काही प्रश्न आहेत. हे पहा, पहिला प्रश्न काय आहे? तू देखील यासारख्या सामूहिक भोजनामध्ये भाग घेऊन जेवण केला असशील तर तो प्रसंग कोणता तो आठव आणि सहभागी झालेल्या सामूहिक भोजनाबद्दल विवरण कर. म्हणजे इतर जी रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी तू काय कर की कोणत्या प्रसंगी किंवा कोणत्या उत्सवामध्ये तू सामील झालास त्या उत्सवासंबंधी माहिती लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तू सहभागी झालेल्या यात्रेचे वर्णन कर. म्हणजे तुम्ही कोणत्या गावी गेलेला होता, तुमच्या सोबत कोण आले होते, तुम्ही त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या, काही खेळ होते का किंवा कोणकोणती तिथे तुम्हाला दुकानं पाहायला मिळाली किंवा यात्रा कशी होती, त्याचं स्वरूप कसं होतं, भोजनाची व्यवस्था कशी केली होती, या सर्व गोष्टीचं वर्णन तुम्ही या दिलेल्या ओळीमध्ये करा. त्यानंतर सामूहिक भोजन म्हणजेच या सामूहिक भोजनामध्ये आपण काही खबरदारी घ्यावी लागते, कारण ही जितकी आनंदाची गोष्ट आहे तितकीच त्यामध्ये काही खबरदारीच्या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत. पहा पाहू कोणकोणत्या या खबरदारीच्या गोष्टी. तर जेव्हा सामुदायिक भोजन केलं जातं त्यावेळी सर्वांची खूप मदत लागते, खूप नियोजन करावे लागते. त्या नियोजनामध्ये स्वयंपाकासाठी वापरली जाणारी सामग्री म्हणजेच यात्रेसाठी किंवा उत्सवासाठी जमलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात भोजन बनवावे लागते. त्यासाठी मोठमोठी भांडी आणावी लागतात, पाण्याची व्यवस्था करावी लागते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी स्वयंपाकासाठी वापरली जाणारी सामग्री, भांडी आणि पाणी शुद्ध आणि स्वच्छ असावे, कारण
अस्वच्छ पाणी वापरले तर आहारातून सर्व लोकांना त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल, म्हणून तेथील हे पाणी स्वच्छ असावे. त्यानंतर स्वयंपाक करणारे जेवण वाढणारे लोक स्वच्छ असावे. त्यांची नखे काढलेली असावी, तसेच त्यांनी केस कपड्यांनी बांधलेले किंवा झाकलेले असावे. याचं कारण का? कारण ही जेवण बनवणारी, स्वयंपाक बनवणारी किंवा जेवण वाढणारी मंडळी आहेत, त्यांचा त्या आहाराच्या पदार्थांना स्पर्श होतो. त्यामुळं ती व्यक्ती जर स्वच्छ असेल तर तो आहार पदार्थ सुद्धा स्वच्छच राहील. म्हणून त्या व्यक्तींची नखं काढलेली असावी, त्यांचे केस आहार पदार्थात पडू नयेत म्हणून त्यांनी केस कपड्याने बांधलेले असावे. त्यानंतरची गोष्ट आहे, जेवणाला बसण्याची जागा ही धूळ आणि कृमी कीटकापासून मुक्त असावी. ज्या ठिकाणी आपण ह्या यात्रा किंवा उत्सवामध्ये पंक्ती वाढणार आहोत त्या ठिकाणची जागा ही स्वच्छ असावी. तिथं धूळ येऊ नये, कारण वाढलेल्या ताटामध्ये ती धूळ जाईल, कृमी कीटक जातील, म्हणून या गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. त्यानंतर स्वयंपाकाची जागा स्वच्छ असावी. तयार केलेल्या आहारात कीटक आदी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण बऱ्याच वेळेला आपण अशा बातम्या वाचतो किंवा ऐकतो की आहार पदार्थात काही कीटक, पाल यासारख्या गोष्टी पडल्यामुळे अनेक लोकांना विषबाधा होते, उलट्या जुलाब होतात, मग त्यांना औषध उपचार करावा लागतो, काहींना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. म्हणून आपण अगोदरच खबरदारी म्हणून सामूहिक भोजन बनवताना ही गोष्ट काटेकोरपणे आपण ही पाळली पाहिजे की ती जागा स्वच्छ असावी. तिथं म्हणजे जेव्हा आपण आहार पदार्थाची भांडी, शिजवलेले आहार पदार्थ ठेवतो त्यावेळी त्याचा वरचा परिसर सुद्धा स्वच्छ असावा. कारण काही वाफेमुळं काही पण त्या आहार पदार्थात काही पडू नये याची आपण दक्षता घ्यावी. त्याचबरोबर स्वयंपाक करावयाच्या ठिकाणी हवा खेळती असावी आणि भरपूर प्रकाश असावा. जिथं स्वयंपाक बनवला जातो त्या ठिकाणी हवा खेळती राहिल्यामुळं तिथं उष्णता होणार नाही, तिथं स्वयंपाक बनवणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी. आणि त्या ठिकाणी भरपूर प्रकाश असावा, कारण आपण जे जे पदार्थ त्या आपण घालणार आहे त्या पदार्थामध्ये, आहार पदार्थामध्ये, ते आपल्याला स्पष्ट दिसतील, ते ओळखता येतील, म्हणून त्या ठिकाणी भरपूर प्रकाश असावा. ह्या खबरदारी आपण सामूहिक जेव्हा आपण आहार पदार्थ बनवतो, सामुदायिक भोजनाच्या वेळी आपण ह्या खबरदारी घेतल्या पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आहे का की ज्या ठिकाणच्या प्रदेशात जे धान्य जास्त पिकतं तेच आहार धान्य तेथील मंडळी किंवा तेथील लोक आपल्या आहारात वापरतात. उदाहरणार्थ पहा, बेळगाव आणि बिदर यासारखे उत्तरेकडील जिल्हे, या उत्तरेकडील जिल्ह्यांच्या लोकांच्या आहारामध्ये जोंधळा हे धान्य जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर मंगळूर किंवा उडपी या किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये मासा जास्त आहारामध्ये वापरला जातो. त्याशिवाय मंड्या आणि मैसूर यासारखे मैदानी प्रदेशातल्या जिल्ह्यामध्ये नाचणा आणि तांदूळ ही धान्य जास्त प्रमाणात वापरली जातात. तुझ्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथील जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहार पदार्थ वापरतात हे तू आठव, त्याची निरीक्षण कर आणि ते लिही. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला काही जिल्हे असतील, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सहलीच्या निमित्तानं वगैरे गेला असाल त्यावेळी तिथं कोणकोणते आहार पदार्थ वापरतात त्याचंही तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही त्याची कधी चव घेतली आहे का ते आठवा. ते कसे असतात पदार्थ तेही तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करा. आत्ताच आपण आहाराच्या विविध सवयी अभ्यासल्या. त्याचबरोबर पाठाच्या शेवटी दिलेला घटक म्हणजेच हे तुला माहीत आहे का, तोही घटक आपण अभ्यासूया, कारण त्यामुळे आपल्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडणार आहे. तर चला तर आपण तो घटक पाहूया आणि त्या घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत तेही तुम्ही पहा. त्यातील पहिली गोष्ट म्हणजेच हा प्राणी अजगर. तुम्ही सहलीला गेल्यानंतर पाहिला असाल किंवा त्याचे चित्र पाहिलं असाल किंवा टीव्हीवर पाहिलं असाल. अजगर हा एक सरपटणारा प्राणी आहे आणि तो आकारानं खूप मोठा असतो.
एक भला मोठा अजगर जो आकाराने मोठा असतो तो 1 वर्षापर्यंत काहीही आहार न घेता जगू शकतो. आहे की नाही आश्चर्य? त्याला 1 वर्ष कालावधी जरी नाही आहार मिळाला तरी हा प्राणी जगू शकतो. त्याचबरोबर आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जो आहार घेतो त्या आहारातील जास्तीत जास्त घटक हे आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर आपण आहारानंतर फळे आणतो किंवा घरी तुम्ही पाहिला असाल किंवा तुम्ही आहारामध्ये घेता, ही फळं कधी खायची यासाठी सुद्धा तुम्ही जागरूक असायला हवे. ही फळं आपण बाजारातून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवावी आणि ही शक्यतो आपण जेवणाच्या पूर्वी खावी, जेवणा अगोदर. कारण जेव्हा आपण जेवणा अगोदर ही फळं खातो तेव्हा त्यातील जास्तीत जास्त पोषक घटक हे पचले जातात आणि ते रक्तामध्ये मिसळतात. म्हणजे यातील सर्व पोषक घटकांचा आपल्या शरीरासाठी फायदा होतो. त्याचबरोबर आपण बाजारातून भाज्या आणतो, फळभाज्या, पालेभाज्या. ह्या भाज्या आणल्यानंतर सुद्धा त्या स्वच्छ धुवाव्यात. कारण त्यांच्यावर काही कीटक किंवा सूक्ष्म जंतू असतात, सूक्ष्म जीव असतात, धूळ असते, ते तसेच आपल्या आहारात जाऊ नयेत म्हणून ह्या भाज्या आणल्यानंतर आपण त्या स्वच्छ कराव्यात. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, हे तुला माहित आहे का या घटकामध्ये? ती अशी की ख्रिस्त पूर्व 278 मध्ये इजिप्तमध्ये मुळ्याचं पीक घेतलं जात होतं. जो मुळा आपण पांढरा शुभ्र मुळा पाहिलाय, मुळा हा त्या वनस्पतीचा मुळाचा भाग असतो. तो थोडा फुगीर असतो, जाडसर असतो, तो पांढऱ्या रंगाचा असतो. आपण तो आहारामध्ये वापरतो, त्याची भाजी बनवतात किंवा कोशिंबीर बनवतात. पण ख्रिस्तपूर्व 278 मध्ये इजिप्तमध्ये मुळ्याचं पीक घेतलं जात होतं, पण त्या मुळ्याचा रंग होता काळा. अशा काळ्या मुळ्याचं पीक घेतलं जात होतं. हेही गोष्ट तुम्हाला सांगितले. त्याचबरोबर हेही तुला माहित आहे का? मध्ये पाठ्यपुस्तकानं तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे आपण आहार आवडतो आपल्याला किंवा आवडीचा पदार्थ आहे म्हणून आपण भरपूर खाऊ नये, योग्य प्रमाणातच खावा. आपल्या शरीरासाठी जितका आवश्यक आहे तितकेच घटक आपण योग्य प्रमाणात आहारामध्ये घ्यावेत. त्यानंतर तांदूळ आपण आहारामध्ये वापरतो, त्याचा भात बनवला जातो. पण हा तांदूळ दिसायला पांढरा दिसतो, पण या तांदळाच्या वर आपण ते तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघतं ते पाणी आपण बाजूला घालवतो. पण या तांदळाच्या वर बी जीवनसत्व असते आणि आपण स्वच्छ पांढरे शुभ्र दिसणारे तांदूळ खरेदी करतो, कारण त्याचा छान भात दिसतो म्हणून पांढरा शुभ्र. पण हे पांढरे शुभ्र दिसणारे तांदूळ हे पॉलिश केलेले असतात, म्हणजेच त्याच्यावरचे बी जीवनसत्व कमी झालेले असते. म्हणून आपण शक्यतो पॉलिश न केलेले तांदूळ आहारामध्ये वापरावेत, म्हणजेच आपल्या शरीराला बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतील. आणखी एक गोष्ट, सफरचंदामध्ये जर तुम्ही 1 सफरचंद खाला तर त्या 1 सफरचंदामध्ये 2 केळी खाल्ल्यानंतर जेवढे पोषक घटक मिळतात तेवढे पोषक घटक 1 सफरचंदामध्ये मिळतात. आणि 1 सफरचंदामध्ये मिळणारे पोषक घटक हे 5 रान आवळे खाल्ल्यामुळे जेवढे पोषक घटक मिळतात त्याच्या एवढेच असतात. म्हणजे 1 सफरचंद हे 2 केळी आणि 5 रान आवळे यांच्या पोषक घटकाशी समान आहेत. एवढे पोषक घटक ते 1 सफरचंदामध्ये असतात. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपण ह्या पाठामध्ये आहाराच्या सवयी, या पाठामध्ये आहाराच्या चांगल्या सवयी अभ्यासल्या, त्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण दैनंदिन जीवनात तुम्हाला त्या उपयोगी पडणार आहेत. त्या झालेला सर्व घटक तुम्ही आठवा, पाठाचं वाचन करा आणि पुढे दिलेला स्वाध्याय सोडवा. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, तुमच्या शाळेतील मध्यान्ह आहार हे एक सामूहिक भोजन होय. दररोज आपल्या शाळेमध्ये आपण एकत्र जेवण करतो, मध्यान्ह आहार बनवला जातो. सामूहिक भोजन करताना कोणती खबरदारी घ्यावी ते इथे लिही. आता
गाजरानं तुम्हाला सांगितलेलं आहे सामूहिक भोजनाच्या वेळी घ्यावायची खबरदारी, ती तुम्ही आठवा आणि त्या पद्धतीने आपल्या शाळेत सुद्धा हे दररोज होणारं सामूहिक भोजन आहे, त्यावेळी सुद्धा आपण या खबरदारी घेतल्या पाहिजेत. त्या कोणकोणत्या त्या नंबर घालून एकाखाली एक तुम्ही इथं सविस्तर लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आहाराच्या सवयी कोणत्या? ज्या ज्या सवयी या पाठामध्ये तुम्ही अभ्यासला आहेत, हे तुला माहित आहे का मध्ये अभ्यासला आहे, त्या सर्व सवयी तुम्ही क्रमानं व्यवस्थित लिहा. कोणकोणत्या आहेत त्या सवयी तुम्ही अभ्यासला आहे? फळे कधी खावीत, भाज्या वापरण्यापूर्वी धुवाव्यात किंवा आहार योग्य प्रमाणात घ्यावा, आहार बनवणारी जागा किंवा आपण आहार घेताना आपले हात स्वच्छ धुवावेत, या सर्व गोष्टी तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहा. धन्यवाद.